चला तर सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज पुढे कंटिन्यू करणार आहोत आपलं सेशन आणि आज हा शेवटचा म्हणजे तुमच्या पुस्तकातला जो संभाव्यता आहे प्रोबॅबिलिटी त्याचा शेवटचा पार्ट आहे आपण असं म्हणूया. आदित्य बोल काय झालं बाळा? तर संभाव्यता म्हणजे काय? त्या घटनेची संभाव्यता किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट म्हणजे काय? तर बघा तुम्हाला कळेल या ठिकाणी की एक सोपा प्रयोग तुम्हाला विचारात घ्यायचा की एकाच पिशवीमध्ये समान आकाराचे 4 चेंडू आहेत. नीट लक्ष द्या. एक पिशवी आहे तुमच्याकडे. त्या पिशवीमध्ये समान आकाराचे 4 चेंडू आहेत. त्यातील 3 चेंडू पांढरे व चौथा चेंडू काळा आहे. आणि तुम्हाला सांगितलं की डोळे मिटून घ्या आणि त्यातील एक चेंडू काढायचा तुम्हाला. लक्षात घ्या. काय सांगितलं तुम्हाला? डोळे मिटायचे आहेत. डोळे मिटून तुम्हाला त्यातील एक चेंडू काढायचा आहे. आता जर तुम्ही तो चेंडू काढणार, हा चेंडू कुठला आहे तुम्हाला कसं कळणार? तर त्याला म्हणतो आपण संभाव्यता. तर काढलेला चेंडू पांढरा असण्याची शक्यता आहे. जास्त आहे. बरोबर की नाही? कारण किती चेंडू आहे पांढरे? 3 चेंडू पांढरे आहेत आणि काळा चेंडू किती आहे? एकच आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न कराल एक चेंडू काढण्याचा, तर शक्यता अशी आहे की जास्तीत जास्त तुमच्या हातामध्ये कुठला चेंडू येईल किंवा पांढऱ्या रंगाचा चेंडू येईल. तर गणिती भाषेत सुद्धा एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात. ही सूत्र तुम्हाला पुढे त्या ठिकाणी सूत्र तुम्हाला दिलेलं आहे. तर संभाव्यता सूत्र काय बघा? पी ऑफ ए. बघा तुम्हाला सूत्र काय संभाव्यतेचे सूत्र काय तुम्हाला पी ऑफ ए म्हणजे एखाद्या घटनेची संभाव्यता कशी आहे तर घटना ए चला लक्ष द्यायचं तर संभाव्यता काय तुमची तर घटना ए मधील नमुना घटकांची संख्या म्हणजे एन ऑफ ए म्हणतो आपण. एन ऑफ ए आपण माहित आहे. एन ऑफ एस पण तुम्हाला माहित आहे. आता या दोघांचा जर भाग लावला तर हे जे गुणोत्तर मिळेल तर ते काय मिळेल तुम्हाला पी ऑफ ए मिळेल. म्हणजे काय मिळेल तुम्हाला प्रोबॅबिलिटी मिळेल. काय मिळेल तुम्हाला प्रोबॅबिलिटी मिळेल. काय मिळेल तर प्रोबॅबिलिटी. साऊंड स्वयं आवाज बंद ठेवायचा आहे. ठीक आहे. सो लेट अस थिंक व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. स्वयं म्यूट युअर साऊंड. गुड. चला. So, what is the probability that if we, in an experiment, if there is a bag and the bag contains 4 balls of the same size, 3 of them are white and fourth is a black. So, what is there? You are supposed to pick a ball randomly without seeing. तुम्हाला बघायचंच नाही त्या बॉलकडे. ओके. Without seeing डोळे झाकून. Then what will happen? Then obviously the possibility of getting a ball white is more. A ball white is more, right? Or white ball is more. So in the mathematical language, when the probability is expected event, sorry, when the possibility of an expected event is expressed in number, it is known as probability. It is expressed as a fraction or percentage using the following formula, right? कोणता फॉर्म्युला बघा या ठिकाणी? व्हॉट इज द फॉर्म्युला? हियर पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. सो एन ऑफ एस आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. वी हॅव सीन दॅट. बघ आता याच्यामध्ये आपल्याला गणितामध्ये काय मिळेल बघा इथे बघा. आता या प्रयोगाचं बघितलं आपण. पहिला जो चेंडू आहे, आता तुम्ही या ठिकाणी चेंडू पहिला चेंडू जो आपला आहे कोणता हे बघा आपला. 2 मिनिटं. सॉरी. हा बघ. तर उचललेला चेंडू पांढरा असणे याला आपण म्हणूया एन ऑफ ए. तर पांढरा किती आहे आपल्याकडे? 3 पांढरे आहेत. बरोबर. त्यानंतर 3 पांढरे चेंडू आहेत. एन ऑफ एस किती आहे? तर आपला 4 आहे. एकूण किती चेंडू आहेत? 4 आहेत. म्हणजे उचललेला चेंडू जर पांढरा असणे याची संभाव्यता काढायची असेल पी ऑफ ए तर तुम्हाला एन ऑफ ए छेदात एन ऑफ एस. एस किती आहे? 4 आणि ए किती आहे? 3. एन ऑफ ए मग 3/4 म्हणजे जवळजवळ 75%, 75% शक्यता आहे. बघा 75% शक्यता आहे की तुम्ही जो चेंडू घेणार तो चेंडू कसा असणार? पांढरा असणार. आणि जर काळा असेल तर उचललेला चेंडू काळा असणार. आता काळा चेंडू एकच आहे. त्यामुळे एन ऑफ बी एकच आला. 1/4 म्हणजे किती पर्सेंट आले? जवळजवळ 20. ऍक्च्युली एक्झॅक्टली 25%. 1/4 म्हणजे किती? 25%. मग शक्यता अशी तर प्रोबॅबिलिटी पर्सेंटेज मध्ये दाखवतात किंवा कशा दाखवतात ती आपल्याला याच्यामध्ये सुद्धा दाखवली जाते. कशामध्ये? रेशो मध्ये. ठीक आहे. काही सोडवलेली गणितं पाहूया आपण आधी आणि त्यानंतर मग आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊया. सोडवलेली गणितं बघितली की मग आपल्याला थोडंसं एक आयडिया पण येऊन जाते काय आहे काय. पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की एक नाणे फेकलं असता. बघा एक नाणे फेकलं असता तुम्हाला खाली घटनेची संभाव्यता काढायची आहे. पहिलं तुम्हाला काय काढायचं आहे? एन ऑफ छाप मिळणे त्यानंतर काठ मिळणे. आता खूप सोपं गणित तुम्हाला सुरुवात करून दिलेली आहे. आधी काय काढायचं तुम्हाला? नमुना अवकाश काढायचा एस. काय काढायचा? नमुना अवकाश एस. आता एकच नाणं फेकलं म्हणजे काय मिळणार? एकतर हेड किंवा टेल म्हणजे छाप किंवा काटा. बरोबर. छाप किंवा काटा. म्हणजे एन ऑफ एस किती आला तुमचा? 2. शक्यता काय असते तुम्हाला माहिती. तुम्ही सुद्धा टॉस उडवलेला आहे. एकतर तुम्ही जेव्हा टॉस उडवता एकच नाणं फेकतात. एकतर छाप येईल किंवा काटा येईल.
म्हणजे हेड किंवा टेल. म्हणजे तुमच्याकडे 2 चान्सेस आहेत आणि शक्यता किती आहे? 50%. किती आहे? 50%. समजा घटना ए साठी अट अछाप आहे. फक्त छाप पाहिजे ना तुम्हाला? छाप छाप पाहिजे. छाप म्हणजे कुठे फक्त एच असणार. किती आला? 1. मग पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेदात एन ऑफ एस 1/2. 1/2. म्हणजे जर पर्सेंटेज काढले आपण तर किती मिळते तुम्हाला? 50%. शक्यता आहे 50% तुम्हाला काय मिळेल? ए मिळेल म्हणजे छाप मिळेल आणि 50% काय मिळेल? तर काट मिळेल. त्याच्यामुळे ते जे बघा तुम्हाला काटा मिळण्याची शक्यता. समजतंय? परत रिपीट करतो बघा. Yes. Solve example बघूया आपण. We are going to solve example. Find the probability of the following when one coin is tossed. When only one coin is tossed. So in this, let S be the sample space. Sample space is H or T. H comma T. Either you will get head or you will get tail. So N of S is equal to 2. Event of A is only A of A is equal to H. N of A is equal to 1. Therefore, P of A काढायचा N of A upon N of S हा एक फॉर्म्युला आपल्याला आहे. So you'll get 1 upon 2 is your answer. Similarly, you'll get the answer for second P, that is tail. So 50% A and 50% B you'll be getting. चालेल? समजलं? आता जाऊया आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे. त्याआधी थोडंसं काही लक्षात घेऊया आणि त्यानंतर 5.4 सोडूया. काय काय दिलं बघा. हे लक्षात घेण्यासाठी म्हणजे काय तर तुम्हाला कळेल. आवाज बंद करायचा. आदित्य आदित्य म्यूट साऊंड. आदित्य आदित्य आवाज बंद कर. गुड. तर काय दिलं बघा तुम्हाला इथे? संभाव्यता सांगताना नीट लक्ष द्या. काय सांगितलं त्यांनी? संभाव्यता सांगताना किंवा लिहिताना अपूर्णांकाचा किंवा शतमानाचा वापर केला जातो. बरोबर? मी तुम्हाला सांगितलं 1/2 म्हणजेच 50%. 3/4 म्हणजेच किती टक्के? 75%. 75%. 1/4 म्हणजे 25% याचा वापर केला जातो. कोणतीही जी घटना असते, कोणत्याही घटनेची संभाव्यता 0 ते 1 किंवा 0% ते 100% पर्यंत असते. समजा ही घटना ही 0पेक्षा मोठी आणि 1 किंवा 1पेक्षा लहान असेल किंवा ती 100 किंवा 100 0पेक्षा मोठी आणि 100पेक्षा लहान असेल. त्याचा अर्थ काय? 1/4 लिहितात. तुम्हाला सांगितलं मग 1/4 म्हणजे किती? 25% अशी लिहिता येते. बरोबर की नाही? 25% अशी लिहिता येते. चलो. डायरेक्ट गणिताकडे वळूया कारण सोळी गणितं घेतली तर आपल्याला थोडंसं म्हणजे समजतं नाही असं नाही. परंतु बराच वेळ पण जातो आणि समोर असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली प्रश्न करून होता. सो द प्रोबॅबिलिटी इज एक्सप्रेस्ड ॲज अ फ्रॅक्शन ऑर पर्सेंट. Right? So 1/4 can be written as 25%. 1/4 can be written as 25%. Getting? समजतंय? Good. So 5.4 सोडवायला घेऊया. 5.4. आपल्याकडे जागेची अडचण असते त्यामुळे थोडीशी आपण इथे युटिलाइज करत असतो स्पेस. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. म्हणजे आता तुम्हाला काय दिलंय बघा. प्रश्न क्रमांक पहिला 5.4 मधला प्रश्न क्रमांक पहिला आपल्याला आहे दिलेला बघा. नीट लक्ष दोघांना समजून सांगणारच आहे. प्रश्न आहे तुमचा 2 नाणी फेकली असता तुम्हाला खालील घटनांची संभाव्यता काढायची आहे. बरोबर? आता याच्या आधी काय करू आपण? सॅम्पल स्पेस काढूया. नमुना अवकाश. आपल्याला काय काढायचं आहे? नमुना अवकाश म्हणजे एस. सॅम्पल स्पेस किंवा नमुना अवकाश एस काढायचा आहे. तर 2 नाणी फेकले असता तुम्हाला काय मिळणार सांगा बरं? दोन्ही बाजूला एच एच मिळणार दोन्ही नाण्यांवर. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं पाठ करायला तो तक्ता. पहिल्या नाण्यावर एच मिळेल, दुसऱ्या नाण्यावर तुम्हाला टी मिळेल किंवा दुसऱ्या नाण्यावर टी मिळेल, पहिल्या नाण्यावर टी मिळेल, दुसऱ्या नाण्यावर एच मिळेल किंवा दोन्ही नाण्यावर तुम्हाला काय मिळेल? टी मिळेल. टी टी. बरोबर? हा झाला तुमचा नमुना अवकाश. किती झाला तो? एन ऑफ एस. मोजा बरं किती आले? 1, 2, 3 आणि 4. एन ऑफ एस किती आला? 4. याला काय म्हणूया? 4. एन ऑफ एस किती आलेला आहे? 4. त्यानंतर आता तुम्हाला विचारलेलं संभाव्यता काढायची आहे. पहिलं तुम्हाला विचारलं इथे ब्लू कलर वापरतो. कमीत कमी 1 छापा मिळायचा आहे. कमीत कमी 1 छापा याचा आता जास्तीत जास्त 2 छापे सुद्धा चालते. म्हणजे येस पाठवलं का उत्तर मला कोणी? सर सॉरी नेटवर्क डिस्कनेक्ट होतंय. नो प्रॉब्लेम अनुष्का. तू जॉइन करत राहा परत परत. आय एम जॉइनिंग यू व्हेरी वेल. सो पहिलं तुमचा ए. इथे लिहायचा का आधी? एक आकडा टाकायचा तुम्हाला इथे. एक आकडा टाकायचा लिहायचा आहे तुम्हाला इथे कमीत कमी 1 छापा मिळणे म्हणजे जास्तीत जास्त 2 सुद्धा चालतील. तर तुम्हाला मिळेल इथे एच H, then H, T, and T, H, H, T आणि T, H. So N of A किती आला बरं? मोजा बरं N of A. N of A किती आलं तुम्हाला? 3 आलं. N of A किती मिळालं तुम्हाला इथे? 3 मिळालं. N of A किती मिळालं? 3. मग तुम्हाला काय काढायचं? P of A काढायचं आहे. काय काढायचं तुम्हाला? P of A. P of A म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ A. फॉर्म्युला काय आपला? फॉर्म्युला सांगा काय तुमचा? N of A छेदात N of A छेदात N of S.
बरोबर, हा आपला फॉर्म्युला झाला. उत्तर टाका आता, किमती टाका. 3/4 हे तुमचं झालं उत्तर. याच्या पुढे सोडवायचं नाहीये. 3/4 3/4. गेटिंग? समजलं तुम्हाला? हे झालं पहिल्याचं उत्तर. बघा, प्रश्न पहिल्यातलं पहिल्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. प्रश्न पहिल्यातलं पहिल्याचं उत्तर दिलं तुम्हाला या ठिकाणी. त्यानंतर एकही छापा न मिळणे. बघा काय दिलं तुम्हाला? एकही छापा न मिळणे. बघा, एकही छापा न मिळणे. हे बघा, हे दुसरं. एकही छापा न मिळणे. म्हणजे इथे आपण घेऊया या ठिकाणी थोडी जागा कुठे वापरूया? येस, इथे. तुमचं बी इथे येणार. बघा, तर बी मी या ठिकाणी घेतो. एक मिनिट, थोडी जागा वापरतो या ठिकाणी. युटिलाइज करूया स्पेस थोडासा. ओके, थोडा वेळ लागणार आहे पण डोंट वरी, आपण सर्व गणित व्यवस्थित घेऊया. इथे बघा, रेड कलर वापरूया आपण. इथे तुम्हाला दिलं आहे 2 नंबरचं गणित आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकही छापा न मिळणे, म्हणजे तुम्हाला एकही छापा नकोय. म्हणजे फक्त टीटी येईल तुमचं. काय येणार? टीटी येणार इथे. बी बरोबर काय येणार? टी आणि टी. सगळ्यात शेवटची घटना काय आहे तुम्हाला? टी आणि टी सगळ्यात शेवटची घटना. मग एन ऑफ बी. एन ऑफ बी किती आलं तुम्हाला या ठिकाणी? आलेला आहे 1. एन ऑफ बी किती आलं तुम्हाला या ठिकाणी? 1. बरोबर. मग तुम्हाला पी ऑफ बी काढायचं आहे. काय काढायचं तुम्हाला? पी ऑफ बी. फॉर्म्युला काय तुमचा? पी ऑफ बीचा फॉर्म्युला मगाशी वापरला तोच आहे. एन ऑफ बी छेदात एन ऑफ एस. एन ऑफ बी छेदात एन ऑफ एस. एन ऑफ बी छेदात एन ऑफ एस हा आपला फॉर्म्युला आहे. किमती टाका. 1/4. काय फॉर्म्युला आपला? 1/4. बरोबर की नाही? बघा, एन ऑफ एस 4 आहे आणि इथं 1 आहे. हे झालं तुमचं उत्तर, प्रश्न क्रमांक पहिला. सो अगेन रिपीटिंग द क्वेश्चन फॉर इंग्लिश मीडियम किंवा सेमी वाल्यांसाठी क्वेश्चन रिपीट करूया. येस. सो वे वी आर. ऑलरेडी तुम्हाला आन्सर दिलेले मी, बट आम्ही तुम्हाला फक्त सांगतो. इफ टू कॉइन्स आर टॉस्ड, सो इफ टू कॉइन्स आर टॉस्ड, सो व्हॉट यू आर गोइंग टू डू? यू आर गोइंग टू हॅव अ सॅम्पल स्पेस. तुम्हाला एस काढायचा आहे. मी ऑलरेडी तुम्हाला एस काढून दिलेला आहे. देन n of s is equal to 4. प्लीज म्यूट योर साउंड, जिगर. n of s is equal to 4. इथे तुम्हाला एस ऑफ जिगर आवाज आवाज बंद कर. गेटिंग ऍटलीस्ट 1 हेड, ते पण तुम्हाला मी दिलं होतं. अँड गेटिंग नो हेड, राईट? सो ऑल द आन्सर्स आर गिवन. सगळे उत्तर सारखे तुमच्याकडे, फक्त तुम्हाला लँग्वेज चेंज होते. परंतु उत्तर जी पाठवली ती सर्व उत्तर सारखीच आहेत. आवाज बंद ठेवायचा, जिगर. जिगर, म्यूट युअर साऊंड. प्रश्न दुसरा बघा. आता 2 फासे बघा. आता इथे तुम्हाला 2 फासे एकाच वेळी टाकले असता घटनांची संभाव्यता लिहायची आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. तुम्हाला 2 फाशांसाठी तुम्हाला नमुना अवकाश माहित आहे. आपण मोठा तो एक नमुना अवकाश होता बघा आपल्याकडे. तुम्ही लिहिला पण होता आपण त्या दिवशी, परवा. नाही, कालच, काल का परवा. बघा इथे. तर तुम्हाला हा नमुना अवकाश लिहायचा आहे प्रश्न क्रमांक दुसऱ्यासाठी. हा बघा, हा नमुना अवकाश आहे तुमचा एस. आता 2 फासे टाकल्या असं काय होतं तुम्हाला? की पहिल्या फाश्यावरचा आकडा 1 असतो, दुसऱ्याचा पण 1. पहिल्या फाश्यावरचा आकडा 1, दुसऱ्याचा 2. डाईस 1, 3. तर अशा प्रकारे तुम्हाला एन ऑफ एस मिळतं 36. किती मिळतं? 36. समजतंय? तर सुरुवातीला तुम्हाला हे लिहायचं आहे, नमुना अवकाश. त्यानंतर आपल्याला प्रश्नाकडे वळायचं. आपल्या बघा काय प्रश्न आपला. आपल्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न काय बघा आपल्याकडे. तर एन एस लिहिला आपण, एन ऑफ एस लिहिलेला आहे. आता आपल्याला काय आहे, पहिला प्रश्न असा आहे की पृष्ठभागावरील अंकांची बेरीज. बघा काय प्रश्न आहे. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10. किती पाहिजे? कमीत कमी 10 पाहिजे. जास्तीत जास्त 11 किंवा 12 सुद्धा चालेल. कमीत कमी 10 म्हणजे जास्तीत जास्त 11-12 सुद्धा चालेल. बघा, मग आपल्याला इथे हे काय काय मिळणार बघा. बघा, तर आता तुम्हाला इथे एन ऑफ ए करण्यासाठी तुम्ही काय करणार? तुम्हाला इथे ए पाहिजे, बरोबर. ए, पहिला प्रश्न मी सांगतो तुम्हाला. आता जास्त कमीत कमी 10 बेरीज पाहिजे. जास्तीत जास्त 11-12 सुद्धा चालेल. तर सुरुवात करायची. आता 10 बेरीज कुठून सुरू होते बघा इथून. हे बघा, 4 आणि 6 10. त्यानंतर 5 आणि 5 10. 5 आणि 6 11. 6 आणि 4 10. 6 आणि 5 11. 6 आणि 6 12. म्हणजे हे सगळे जे दिलेत ना तुम्हाला इथे लिहायचे. हे सगळेत ना असं ब्रॅकेट करून तुम्हाला इथे लिहायचे. म्हणजे किती आहे पहिलं? 4, 6. परत कॉमा करून पुढचे लिहायचे. म्हणजे तुमचा एन ऑफ ए किती आला बघा, मोजा बरं किती आले ते? 6 आले. किती आले ते? टोटल आले 6. एन ऑफ ए किती आला? 6 आला. मग तुम्हाला पी ऑफ ए काढायचा आहे. काय काढायचं तुम्हाला? पी ऑफ ए काढायचा आहे. पी ऑफ ए.
बरोबर. सूत्र काय आपलं पी ऑफ एचं? सांगा बरं सूत्र काय? सूत्र आर्यन सूत्र का पी ऑफ एचं? एन ऑफ ए. N of A upon येस, एन ऑफ ए अपॉन N of S. व्हेरी गुड. सो 6/36. 6/36 त्याला डिवाइड करा. 6/36 डिवाइड करा. you'll get the answer 1/6. you'll get the answer 1/6. बरोबर की नाही? you'll get the answer 1/6. so this is the answer of question number 2 मधलं पहिलं. क्वेश्चन नंबर 2 मधलं पहिलंच आन्सर आहे हे. बरोबर. पाठवूया का? बरं पाठवतो दोन थांबा. so let's see the question number 2. yes, question number 2. let's see. So question number 2 is, if two dice are rolled simultaneously, then what happen? Sorry. Here, if two dice are rolled simultaneously, so first we have to find out the sample space. So first you have to find out the sample space. Here is the sample space. The sample space. Here is the sample space. We don't have that much time to write everything. So here is the sample space given to us. This one. Sample space is this. So you have to write this sample space. इथून तुम्हाला इथपर्यंत लिहायचं आहे sample space, and n of s is your 36. What is the question? Let's see. So question is that the sum of the digits on the upper faces is at least 10. It is at least 10. ठीक है? Now sum is at least 10, therefore it can be 11, it can be 12. Now you can write here n of a is equal to here this 4 plus 6 10, 5 plus 5 10, 5 plus 6 11, 6 plus 4 10, 6 plus 5 11, 6 plus 6 12. हे सर्व तुम्हाला इथे लिहायचं. You are going to write here n of a is equal to 16, n of a is equal to 16, आणि मग तुम्हाला काढायचं p of a. राईट, तुम्हाला काढून दाखवला मी p of a तुम्हाला काढायचा आहे युजिंग द सेम फॉर्म्युला. मग तुम्हाला ऑलरेडी पाठवलं मी तुम्हाला. you'll get the answer 1/6. you get the answer 1/6. गेटिंग? समजतंय? चलो पुढे जाऊया आता. अजून संपेल नाही गणित. चला पुढचा प्रश्न त्याच्यातलं पुढे आहे. कुठे आपण बघा, नेटवर्क आज फारच प्रॉब्लेम द्यायला लागले तुमचे. चलो हा, आता पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. आता मला सांगा, पृष्ठभागावर अंकांची बेरीज 33 असणे. आता पृष्ठभागांवरील अंकांची बेरीज 33 असू शकते का बेरीज? सांगा बरं मला. 33 बेरीज असू शकते का? सांगा बरं. 6 आणि 6 किती असणार? जास्तीत जास्त 12 असतं. 33 असू शकते का? नाही. त्यामुळे इथे तुम्ही डायरेक्टली बी लिहू शकता. बी काय तुमचा? इथे बघा, तुम्ही डायरेक्टली बी लिहू शकता. तुमचा इथे बी हा तुमचा काय? नल सेट आहे. बरोबर. एन म्हणजे एन ऑफ बी किती आला? 0. एन ऑफ बी किती आहे तुमचं इथे? 0. एन ऑफ बी किती आहे? 0. कारण 33 बेरीज असू शकत नाही अंकांची बेरीज. पृष्ठभाग अंकांची बेरीज 33 असू शकते का? नाही. जास्तीत जास्त 6 6 12 असते. बरोबर. मग तुमचा पी ऑफ बी काढायचा आहे. फॉर्म्युला तोच वापरायचा. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. सॉरी, एन ऑफ बी छेदात एन ऑफ एस. माझ्याकडे जागा नाहीये त्यामुळे थोडंसं ऍडजस्टमेंट करावं लागेल याची. तर किती आले? 0/36. किती आले? 0/36. उत्तर किती आलं तुमचं? 0. उत्तर किती आलं तुमचं? 0. गेटिंग? परत रिपीट करतो बघा. येस. Next question is that the sum, sorry, yes, here the sum. The question number 2 इकडे बघा. Question 2 is what? The sum of the digits on the upper face is 33. Sum of the upper digit faces cannot be 36, 33. Therefore, here n of b, see, so b is equal to null set, b is equal to 0, n of b is equal to 0, p of b is equal to n of b upon n of s, that is equal to 0/36. You get the answer. किती आहे तुमचं? 0. You get the answer 0. समजते सगळ्यांना? गुड. चला, तो पुढचा एक अजून त्यातला दुसऱ्यातलाच अजून एक प्रश्न आहे आपल्याला, की पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशीवरील अंकापेक्षा मोठा असणे. काय सांगितलं त्यांनी? पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशीवरील अंकापेक्षा मोठा असणे. बरोबर. चला आपल्याला जाऊया आपल्या सॅम्पल स्पेस कडे.
बघा काय सांगितलं, पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. तो घेऊ आपण सी. बघा काय काय ना सी मध्ये मी लिहित नाही, फक्त तुम्हाला कळलं. पहिला अंक दुसऱ्यापेक्षा मोठा असणे म्हणजे पहिला अंक दुसऱ्यापेक्षा मोठा असणे म्हणजे तुम्हाला सुरू करायचं इथून. कुठून येणार तुमचं, पहिला दुसऱ्यापेक्षा मोठा असणे म्हणजे 2-1, त्यानंतर 3-1, 3-2, 4-1, 4-2, 4-3, 5-1, 5-2, 5-3, 5-4 आणि सगळे ना 6-1, 6-2, 6, 6-5 पर्यंत. ठीक आहे, तर हे सर्व तुम्हाला यायचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. तुमचा एन ऑफ सी या ठिकाणी आला 15. बरोबर की नाही? पहिला अंक दुसऱ्यापेक्षा मोठा पाहिजे. किती आला तुमचा इथे 15 येतोय, मग तुमचा पी ऑफ सी काढायचा आहे. पी ऑफ सी किती आला तुमचा, एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एन ऑफ एस काढायचं. एन ऑफ एस तुमचं उत्तर मिळते या ठिकाणी तुम्हाला 15 चे का बरोबर, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 15 बरोबर. सो 15/36, 15/36 डिवाइड होतं का बघा, होऊन जाईल डिवाइड. किती होतं 5/12, 3/15, 32, 36. आन्सर तुमचा आलं 5/12. बरोबर समजतंय, दिस इज युअर आन्सर 5/12. परत रिपीट करतो बघा मी. Yes. So question, where is the question? Yes, this question. The red color, so change color, change color. This is the question. The digit on the upper first die is greater than the digit on the second die. Getting? So for that purpose, upon काय करूया, we will come towards the sample space कडे जाऊया परत. Let's go. Yes. So here is the sample space. So first digit should be greater than the first greater and second smaller. So you'll start from here 2, 1, 3, 1, 3, 2, 4, 1, 4, 2, 4, 3, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4 पण घेतलं आपण. Here 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4 and here 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5 पर्यंत. So n of c is equal to 15. P of c is equal to n of c upon n of s. 15/36 is equal to 5/12. 5/12. Getting? Yes. So wait.